सांगू आता. बोल बोल. चालते स्टाईल करून आणि हे बघा दगड दिसले खाली, हे काढून ठेवले हातात, गेली सगळी स्टाईल आता मातीत. चला आता काय मंडळी. हॅलो मंडळी, खूप दिवसानंतर मी आज ब्लॉग बनवत आहे. कारण तुमचा काय मला सपोर्ट दिसत नाही आहे, त्याच्यासाठी मी ब्लॉग करणं बंद केलं ते आणि म्हटलं चला करावं स्टार्ट. डबल मी स्टार्ट केलेली आहे. आज आले मी श्रीराम मंदिरात दर्शन घेण्यासाठी. हे आहे श्रीराम मंदिर. खूप दिवसानंतर मी आले. मी फर्स्ट टाईम आले, पण आधी पण एक वेळेस आलते, पण बाहेरून गेले, दर्शन काय वगैरे घेतलं नाही. आता आम्ही चला जेवण करायला. आता जेवणात काय काय आणलं हे तुम्हाला माझी मैत्रीण सांगेल. बोल बाई. तर घातले आता शूज घातलेत आणि चला आता जेवायला जायचंय. आणि जेवायला बघा एवढं सगळं साहित्य आणलेलं आहे. आणि तुम्ही पण या जेवायला. आणि आवाज येतो का नाही माझा ब्लॉगमध्ये? पल्लवी येतोय का नाही माझा आवाज? हा येतोय. काय माहिती आता येतोय का नाही आवाज. इथं बोलली हा येतोय. पण तू आणली का जेवायला? मी हे बघा ना, मी किती भाकरी आणली, पालकाची मस्त झणझणीत भाजी आणली आणि ह्यानी पण भरपूर आणले मसाले भात. आणि तुम्हाला मी दाखवते काय काय आणले काय काय नाही. तुम्ही ब्लॉग नक्की पाहत राहा आणि पुढे काय होणार आहे तुम्ही ते पण पहा. आणि दाखव ग जागा दाखव कशी आहे काय बसायची. आणि दाखव पूर्ण असं हे लुक केलेलं आहे मी आजसाठी. आणि एवढं स्टायलिश लुक असताना सुद्धा ह्यांनी मला अशी ही बॅग पकडवलेली आहे. की तुम्ही पाहू शकता कशी बॅग पकडवली ह्यांनी मला. आणि ठीक आहे. आणि ते पण आहेत मागं, तुम्हाला ते पण दाखवते. हे बघा आता घरचे सगळे येत आहेत आणि आमची पल्लवी काही बोलतच नाहीये. तर पल्लवी काहीतरी बोल. मी बोलत होते पण ही बोलते, तर माझी काही गरज पडली नाही बोलायची. गरज पडतीच बोलायची. ठीक आहे, भेटू जेवण्यापाशी. चला बघा तिने 3 टाळीचा डब्बा एकदम भारी बांधून आणलेला आहे पिशवीत, एकदम मस्त. आणि आता दाखव खोलून काय काय काढलंय ग. भाजी, शिमला मिरची आणि डाळ मिरची केलं नसतं, पण डाळ टाकून तिने भाजी बनवली बघा शिमला मिरची नवीन काहीतरी. आणि चपाती पोळी पोळ्या पिवळ्या कशा आणल्यात काय माहिती नाही, पण आणलं ऐका. खूपच बडबड चालली आहे आमची. आणि दुसऱ्या डब्यात काय पोहे आणलेत बघा. पोहे नाही भात भात आहे फोडणीचा. कुछ तो स्पेशल. वाव, मस्त मस्त प्लेट बघून तोंडाला पाणी येते गाईस माझ्या. पाणी पुसते. आणि जेवण वगैरे झाले आणि हे व्हिडिओ बनवायला मी माझ्या सिस्टरला सांगले, पण ते एकदम बकवास व्हिडिओ बनली. मला काही आवडलं नाही, पण ठीक आहे. 2-4 व्हिडिओ बनवलं, फोटो काढलो. वातावरण खूप छान वाटलं इथलं. असं वाटत होतं की इथून जाऊन एकदम मस्त. मग सेल्फी वगैरे काढलं आणि तिथून मग असं थोडंफार फिरलो आणि थोडा नाश्ता केला. आणि आता ओला बुक करायचा होता आम्हाला. जाताना ओला बुक केला, येते वेळेस ओला का आम्हाला भेटला नाही. एवढी परेशानी झाली. 1-2 करत आम्हाला खूप वेळ चालावं लागलं. असं की आम्ही विचार पण करू शकत नाही, एवढं लांब आम्ही चाललो. 5 किलोमीटर आम्हाला चालत जायचं होतं. आणि सगळ्यात पुढे मी ब्लॉग बनवत, माझा का ब्लॉगचा नाद जात नाही. हे पाठीमागं तर मी पण थकले होते. आणि माझी बहीण बॅग घेऊन. आणि हे बघा माझी मैत्रीण. तर मैत्रिणीनो गेले होते मंदिराला आणि हे सगळं स्टाईल करून गेले होते असा. आणि मोठ्या हिल पण घातल्या होत्या आणि चप्पल काय ते आता काही कॅब बुक होत नाही काय नाही. आणि रस्ता भेटला असा म्हणून सगळी स्टाईल उतरून गेली आणि घेतला चपला हातात. निघले आता कडाकडनी जावं लागते आता काहीतरी. रडायलेत बघा. चला आता भेटू पुढं चालत. त्याच्यासाठी पाहिलं काय हाल झाले आमची चलून. मग इथे शेतातले जाणारे लोक बोलले की बस आहे 7 वाजता. मग बसल्या जागी आम्ही गप्पा बघा काय मारलं. बोला. खूप वैतागलो गाईस. किती वेळपासून झालं चलतोय नुसतं चलतोय. बघा चप्पल पण घेतलं हातामध्ये आणि दम लागलाय आता. आणि हे बघा पूर्ण अंधार झालाय सगळा. हे बघा संध्याकाळचे किती वाजलेत, 7 वाजलेत आणि खूप चालणं चालू आहे. आणि बस अजून पण आलेली नाहीये आणि मला कॅब पण भेटलेली नाहीये. तर बघू आता कधी कॅब मिळणार, काय होणार. तुम्ही पण बघतच राहा. आणि मला माहिती नाही की पुढं काय होणार आहे, काय मी घरी जाईन का नाही ते पण मला माहिती नाही. कारण मी फर्स्ट टाइम इकडे आले आणि मला लोकेशन वगैरे काहीच माहिती नाही. माझ्या फोनमध्ये पण चार्जिंग नाहीये. आणि बघू आता मी कुठपर्यंत जाते काय तुम्हाला मी सांगतच राहीन सगळं. तुम्ही माझा ब्लॉग बघत राहा. बाय गाईज. थोड्या वेळानंतर मी ब्लॉग बनवते. चार्जिंग खूप कमी आहे फोनमध्ये. बाय बाय.